संसारात जरी मी रमते तरी माहेरची आठवण येते. पुढच्या जन्मी हेची नाते तेव्हा घालावे पदरात. दरवळे माहेरचा पारी जातो, दरवळे माहेरचा पारी जातो. आपले सचिन आस्कर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मला लवकर टाळ्या तुम्ही वाजवू नका. मी आलो आहे, 10 मिनटं बोलणार आहे, जास्त काय बोलणार नाही आहे. नंतर पैठणीचा खेळ आहे. भाऊजी तुम्हाला पैठणी देणार आहे, पण मी देईल तुम्हाला आयुष्यभराच्या आठवणी. सन्माननीय व्यासपीठावरचे मान्यवर, उपस्थित तुम्ही सर्व महिला, या कार्यक्रमाचे आयोजक यांना सर्वांना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महिला दिनाच्या निमित्ताने नेहमी आपण बोलतो महिला सशक्तीकरण वगैरे वगैरे, पण नालावरची आणि विहिरीवरची जी मी भांडणं बघतो ती महिला आधीच किती सशक्त आहे, तिला अजून सशक्त करण्याची गरज नाही आहे. आमची सशक्तीकरणाची गरज आहे, हे लक्षात घ्या. सून जेव्हा नवीन सासरी जाते तेव्हा ती अशक्त असते आणि सासू सशक्त असते. पण काही दिवसात सुनबाई सशक्त, सासू अशक्त. हा ऊन पावसाचा खेळ चालूच असतो. हा विनोदाचा भाग आहे. गुलसुंडे ग्रामपंचायत 11 सदस्यापैकी 7 सदस्य महिला आहेत. उत्तम पद्धतीनं काम करतात. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी मगाशी बोललो महिला सशक्तीकरण सशक्तीकरण सशक्तीकरण. महिला सशक्तीकरणाचं जिवंत उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सरपंच मॅडम असतील, PSI मॅडम असतील, अधिकारी मॅडम असतील, यांच्यासाठी एकदा टाळ्या दिल्याच पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आज महिला दिन आहे. भावनेचा दिवस, जिव्हाळ्याचा दिवस. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते. सकाळी मुलांचा डब्बा, नवऱ्याचा डब्बा, दुपारी जेवण, त्यानंतर संध्याकाळी जेवण, म्हणजे घराला घरपण ते महिलेमुळं असतं, हे लक्षात ठेवा. समोरच्या माणसाचं समाधान असतं ना, त्या समाधानामध्येच खुश असते. तिला कुठलीच अपेक्षा नसते. आणि अपेक्षा नसल्यामुळे जेव्हा केव्हा तिला वेळ मिळतो, एकांतात आठवते काय आपलं माहेर. माहेर हा शब्दच असा आहे, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी लाली येते. कारण माहेरची आठवणी तुमचं वय कुठलेही असू दे, माहेर हे माहेर असतं. एखादी महिला जेव्हा नवीन सासूरवाशीण होते आणि ती एकांतात बसते आणि माहेर आठवते, तेव्हा तिच्या मनात येणाऱ्या ज्या चारोळे आहेत ते मी या ठिकाणी बोलून दाखवतोय. नीट ऐका. कधी एकांत मिळता निवांत, कधी एकांत मिळता निवांत, रुंजी घालते मनात, दरवळे माहेरचा पारी जातो. वृक्षवेलींच्या सानिध्यात भीती नव्हती मनात, बिलकुल नाही. कारण आईबाबाचा शिरावर हात, माया ममतेची बरसात, दरवळे माहेरचा पारी जातो. दादा माझा मोठा भाऊ, वाटणीतला देई खाऊ, सासरी जाता कसा मी राहू, म्हणे भावनेच्या भरात, दरवळे माहेरचा पारी जातो. बहीण माझी होती छोटी, ताई ताई सदा ओठी, हातात घेऊन तेलाची वाटी, शोधी ते फिरे घरात, दरवळे माहेरच्या पारी जातो. संसारात जरी मी रमते तरी माहेरची आठवण येते. पुढच्या जन्मी हेची नाते तेव्हा घालावे पदरात, दरवळे माहेरचा पारी जातो, दरवळे माहेरचा पारी जातो. हे माहेर आहे.
म्हणून स्त्री ही सगळ्या भावना तिच्या मनामध्ये ठेवते, ती चेहऱ्यावर कधी दाखवत नाही. तिच्या भावना आपण ओळखायला पाहिजे. मी मागच्या भाषणामध्ये बोललो होतो, म्हणजे एखाद्या स्त्रीचं भर यौवनामध्ये जेव्हा सौभाग्य निघून जातं, तिला वैधव्य येतो, तेव्हा तिच्या काय भावना असतील हे आपण समजून घेतल्या पाहिजे. काय वाटत असेल तिला जेव्हा वटपौर्णिमेचा उपवास येतो, काय वाटत असेल तिला जेव्हा सर्व सवाष्णी तुमच्यासारख्या नटून टटून आपापल्या नवऱ्याचं कौतुक करत असतात, काय वाटत असेल तिला जेव्हा समाजामध्ये वावरत असताना पुरुषांच्या घाणेरड्या नजरा तिच्यावर पडत असतात, काय वाटत असेल तिला जेव्हा ऐन सणाच्या दिवशी आपल्या मुलांच्या डोळ्यामध्ये ती अश्रू बघत असते तेव्हा. या पलीकडे तुम्हाला सांगतो की एखाद्या स्त्रीला कधी मुलंच होत नाही, तिच्याकडून अलगद आपलं मूल खेचलं जातं, तिला मातृत्वावरून टोमणे मारले जातात, शुभ कार्यापासून दूर ठेवलं जातं. पण हे करत असताना आपण तिचे दुःख कमी करण्याऐवजी आपण तिचे दुःख वाढवत असतो, हेच आपल्याला कळत नाही. आणि सर्वात जास्त विचार करण्यासारखी गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? हे तिच्याबाबत दुसरं तिसरं कोणी करत नाही, एक स्त्री सोबत हे करते ना, हे दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. आज समाजामध्ये स्त्रीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवलं जातं, आयुष्यामध्ये तिला 3 वेळा नटवलं जातं, तेही आपल्या स्वार्थासाठी. एक, जेव्हा ते वधू म्हणून आपल्या घरामध्ये येते तेव्हा का, तर आपल्या मुलाला बायको आपल्याला सुनबाई मिळणार असते म्हणून. 2, जेव्हा बाळणपणामध्ये 7व्या महिन्यामध्ये ती माहेरी जात असते तेव्हा का, तर आपल्या वंशाला ती दिवा देणार असते म्हणून. आणि 3री वेळ तुम्हाला माहितीच आहे. पण ह्या पलीकडं ती जेव्हा नटायला जाते तेव्हा अलगद कोणतरी टोमणा मारतो की काय करणार त्याच्यात नटून, झालं की आता बस झालं तुझं, जरा झोपेतून उठायला उशीर झाला तरी बोललं जातं, अरे उठ की आता, किती झोपणार आहे. प्रेमाचे 2 शब्द नसतात, आपुलकीचा स्पर्श नसतो, ज्या गोष्टीसाठी ती तडसत असते ती गोष्ट तिला जिवंतपणी मिळतच नाही. पण जेव्हा ती हे जग सोडून निघून जाते ना, तेव्हा तिची शेवटची आंघोळ झाल्यानंतर आपण तिला नटवतो, तेव्हा तिला नटायचं नसतं. जेव्हा ती उठणारच नसते तेव्हा आपण म्हणतो अरे 1-2 तास झोप हवं तर, पण आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी एकदा तरी उठ. बोलणार नसते तेव्हा म्हणतो 1-2 शब्द तरी बोल. आणि जेव्हा तिला स्पर्श जाणवत नाही तेव्हा आपण तिला मांडी देतो. मित्रांनो, ह्या गोष्टी मिळवण्यासाठी त्या स्त्रीला जर मारावं लागत असेल तर या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. मुलगी जन्माला आल्यानंतर बोललं जातं पहिली बेटी धनाची बेटी, नुसतं बोललं जातं, अरे हे पहिली बेटी धनाची बेटी. चेहऱ्यावर बघितलं ना घरातल्यांच्या तर किती आनंद, किती खुशी असते. हा एक संशोधनाचा भाग आहे. पण ती मुलगी जेव्हा जरा मोठी होते, 7-8 वर्षाची होते, वेण्या घालून पैंजण घालून अंगणामध्ये घरामध्ये बागडते, तेव्हा पैंजणाच्या आवाजामध्ये तिचं घर दुमदुमत असतं. वयात आल्यानंतर तिला इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, सूचना दिल्या जातात की इथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. पण हे जेव्हा केलं जातं तेव्हा पैंजणाचं रूपांतर हे बंधनाच्या बेडीमध्ये होत असे, लक्षात ठेवा तुम्ही. वयामध्ये आल्यानंतर वर येतात, मुलगा बघून गेला की 4 दिवस उत्तर येत नाही, 4थ्या दिवशी नकार येतो, तेव्हा घरातील माणसं गप्पा असतात. तेव्हा त्या मुलीची काय घालमेल असते याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या गावामध्ये काय होतं, मुलगी वयात आली की काचेचा भांडा, लवकर लग्न करा आणि सासरी पाठवा म्हणजे आम्ही मोकळे. मग तिचं शिक्षण काय, तिच्या महत्त्वाकांक्षा काय, तिला काय व्हायचं, वर्गात पहिली येते की दुसरी येते, आपल्याला काही घेणं देणं नसतं. आपण फक्त तिचे हात पिवळे करण्या पलीकडं काही विचार करत नाही. एकदाचे लग्न लावतो आणि मग कन्यादानाच्या दिवशी घसा रडत असतो. काय उपयोग आहे त्या रडण्याचा. मग लग्न झाल्यानंतर तिला कळतं की आपण क्षणामध्ये परक्या घरामध्ये चाललो, जिथे सगळे अपरिचित आहेत. त्या घरामध्ये जाऊन संसार करायचा आहे, घराला घरपण द्यायचं ही जबाबदारी असते. मग माहेरचं नाव तू खराब करू नको, तर ही अधिकची जबाबदारी तिच्यावर टाकली जाते. मुलं मोठी झाली की शिक्षण, मग सुना, त्याच्यानंतर मुलं चांगली वागली तर ठीक, नाहीतर कोपरा दिला जातो घरातला. हा जो प्रवास आहे लहानपणापासून मृत्यूपर्यंतचा, सतत दुःख आणि दुःख, त्या दुःखाच्या छायामध्ये ते वावरत असते. दुःखाच्या छायामध्ये वावरत असताना आपण जर कुठल्या मुलीला विचारलं ना की पुढच्या जन्मी तुला काय व्हायचं आहे, मुलगा की मुलगी, ती बोलते पाया पडतो बापा, मुलगीचा जन्म नको. असं झालं तर मग आपले महिला दिन कसे साजरे व्हायचे याचा विचार आपण करायला पाहिजे, लक्षात ठेवा. आज महिला दिनाच्या निमित्ताने माझी आवडती स्त्री म्हणजे माझी आई, तिच्याविषयी माझ्या भाषणामध्ये मी बोललो आहे. पण जेव्हा जेव्हा मला यश मिळतं, कुठेतरी चांगली गोष्ट घडते माझ्या बाबतीत, तेव्हा
मला भरून येतं का? कारण मला माहिती असतं तीच हे सगळं घडवते. ती जिथे कुठे आहे तिचा आशीर्वाद माझ्या पाठी असतो. त्या आईचं रूप माझ्या बहिणीमध्ये, माझ्या काकीमध्ये, माझ्या मावशामध्ये, माझ्या आत्यामध्ये बघत असतो. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते बोललं जातं ना, खरं आहे ते. राजमाता जिजाऊंपासून सावित्रीबाई फुलेंपर्यंत, जनाबाईंपासून रमाईंपर्यंत, अहिल्याबाई होळकरपर्यंत शर्थीने प्रयत्न केले तेव्हा स्त्रीला अधिकार प्राप्त झाला. त्यांचं योगदान आपण कधी विसरू शकत नाही. पण एका असा नेता झाला त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्रीला महत्त्वाचा हक्क प्राप्त करून दिला. त्या नेत्याला आपण कुठेतरी विसरतोय असं मला वाटतं. एक असा नेता होता ज्याने 1943 साली जो स्त्री भ्रूण हत्या कायदा पारित झाला त्याला बळ देण्याचं काम केलं आणि स्त्रीला एक नवीन संजीवनी दिली. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, विरोधी पक्षनेते पद, विधान परिषदेचे सदस्य, नगराध्यक्ष अशी वेगवेगळे पदं भूषवल्यानंतर त्याचं घर जर त्याचे कार्यकर्ते बांधून देत असतील तर हा नेता काय होता? 12.5% प्रश्न मार्गी लावला आणि आपल्या भागातील स्त्री सधन केली. हा नेता दुसरा तिसरा कोणी नाहीये. आपल्या रायगड जिल्ह्यातले आगरी समाजाचे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब, त्यांच्यासाठी आपण टाळ्या ह्या दिल्याच पाहिजे. पण तुमच्या आणि आमच्या मनातलं जर विचारलं तर विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव हे दिलंच पाहिजे असंच आपलं म्हणणं असेल. मी तर म्हणतो ते द्यावंच लागेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की तुमच्या मनात आणि आमच्या मनात आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या मनात लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव हे सोनेरी अक्षरामध्ये कोरलं पाहिजे. हा आपण ध्यासात घेऊया. एवढं बोलतो. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उसासे सुन्या काळजाचे